नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप पुरी यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता। रविवार किंवा सोमवारी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता। अमित शहा आणि राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीनंतर फेरबदलासाठी दोन्हीपैकी एक दिवस निश्चित होणार। खासदार संजय दीना पाटील यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा जळगावात तीव्र निषेध। गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेची जाहीर माफीची मागणी। संघटनेकडून प्रशासनाला निवेदन। अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याला 10,000ची लाच घेताना रंगेहात अटक। पुढील कायदेशीर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू। मावळमध्ये उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाची लगबग सुरू। युरिया खताच्या तुटवड्याचा प्रश्न ऐरणीवर। जास्त दराने युरियाची विक्री केली जात असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांकडून कृषी अधिकाऱ्यांना घेराव। मान्सूनचा पाऊस काहीसा ओसरला तरी देहूतील इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ। भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण। नाशिकमध्ये धनुर्वात आणि घटसर्पाची प्रतिबंधात्मक लस दिल्यानंतर 17 वर्षीय श्रावणी पाटीलचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर। लसीचे नमुने उत्तराखंडातील लस निर्मिती करणाऱ्या कसोली प्रयोगशाळेत पाठवले जाणार। मालेगावात जंगली पशूंकडून पिकांचे नुकसान। शेतामध्ये हरणे, निलगाय, रानडुकरांचा उच्छाद। वन विभाग, कृषी विभागाने उपाययोजना करण्याची नागरिकांकडून मागणी। मावळमध्ये आषाढी वारी सोहळ्याच्या तोंडावर देहूतील इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू। इंद्रायणी नदी कायमस्वरूपी स्वच्छ राहण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची भाविकांची मागणी। मावळमधील मामुर्डीच्या साईनगरमध्ये कंत्राटदाराने रस्त्याची योग्य दुरुस्ती न केल्याने नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागतोय। खड्डे तातडीने बुजवा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्याचा मनसेचा इशारा। या होत्या महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा LS मराठी।